हे सगळे कॉम्प्युटर इथं जुन्या व्हर्जनचे जे सहज हॅक होतात ते जेव्हा कालपासून आलेले आहेत तेव्हा पहिले तर आमच्या लोकांनी इथं त्यांना लेखी काय पत्र किंवा परवानगी असल्याची माहिती विचारली, परंतु त्यांच्याजवळ काहीही नाही. त्यानंतर आता 20 तासानंतर पुन्हा ते आल्यात. आता देखील त्यांच्याकडे तशा प्रकारचं पत्र नाही, परंतु मी आर ओ साहेबांशी बोललो. ते बोलले का तशा प्रकारचं पत्र आम्ही मागवतो. खरं म्हटलं तर त्याच वेळेस ते मागवायला हवं, कारण ही सगळ्यात मोठी स्ट्रॉंग रूमची जबाबदारी आहे आणि इथं कुठलीही वस्तू आतमध्ये जाताना तिची अधिकृत परवानगी निवडणूक आयोगाची असेल किंवा संबंधित जे अधिकारी असतील त्यांची परवानगी लेखी ही असायलाच हवी आणि ती नसल्यामुळं थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. आणि जुने व्हर्जनचे असल्यामुळं ते सहज हॅक होत असल्यामुळं नवीन का यूज करत नाही, वापर करत नाही, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आम्ही तशा प्रकारचं लेखी पत्र हे आर ओना देत आहोत. आणि जेही मशीनचे किंवा याचं काय छेडछाड EVM मशीनचा विषय असेल तिथे कसल्याही प्रकारची काय छेडछाड होत असेल किंवा तसं CCTV फुटेज तर आहेत, परंतु तिथं कोणीही EVMच्या स्ट्रॉंग रूममध्ये आतमध्ये गेलं नाही पाहिजे. ही सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांनी पाहायची आहे. आणि हे काय भीती वाटते, काय दक्षता घेतली पाहिजे? दक्षता तर हीच घेतली पाहिजे ना, कुठल्याही प्रकारे EVM मशीनची जी चिप आहे तिची छेडछाड झाली नाही पाहिजे. कॉम्प्युटर जुन्या व्हर्जनचे असल्यामुळे ते हॅक होता कामा नये. तरीसुद्धा मी देखील एक मुलाला बोललेलं आहे, तो सगळे चेक करणार आहे आणि त्यांची लेखी परमिशन असल्यानंतर मग आम्ही ते आतमध्ये जाऊन देऊ. त्यांनी सांगितलं की ते स्ट्रॉंग रूमची पाहणी करून येत आहेत. पाहणी करून आल्याच्यानंतर ते पाहणी करून हे आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर बसवायचे कम्प्युटर्स आहेत. मतमोजणीसाठी ते आवश्यक असतात. त्याची त्यांनी पाहणी करावी आणि पाहणी करून आत बसवतील. पण असं समजलं की त्यांच्याकडे त्यावेळेस हे कालपासून हे टेम्पो फिरतो आणि त्यांच्याकडे कुठलाही पुरावा वगैरे त्यांनी दाखवला नाही. मला नाही कल्पना, मला त्या संदर्भातली कल्पना नाही. येस, त्यांचं समाधान करूनच आपण बसू. ठीक आहे, अपडेटेड असावं असं देखील. हा, हे जे कम्प्युटर नाही, त्यांनी ते माझ्याशी बोलणं झालं आता. ते स्ट्रॉंग रूमची पाहणी करून येत आहेत, त्यानंतर ते पाहणी करतील आणि त्यानंतर बसवतील. ठीक आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.